मंत्री नितेश राणेंच्या सुवर्णगड बंगल्याबाहेर बेवारस बॅग सापडली आहे। बॅग ठेवताना एक व्यक्ती सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचं पाहायला मिळत आहे। गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय नितेश राणे हिंदुत्वाची आक्रमकपणे भूमिका मांडतायत आणि त्यामुळे हा घातपाताचा प्रयत्न आहे का याचा तपास आता पोलीस करतात। दरम्यान नितेश राणेंची आज छत्रपती संभाजीनगरमध्येही मोठी जाहीर सभा आहे। त्या पार्श्वभूमीवर नितेश राणे यांचा घातपाताचा प्रयत्न हा केला गेलेला आहे का, ही बॅग या ठिकाणी मुद्दाम ठेवण्यात आली आहे का, या संदर्भात अद्याप माहिती मिळू शकलेली नाहीये। मात्र पोलीस आता युद्ध पातळीवर तपासाला लागलेली आहे। या तपासातून नेमकं काय समोर येतं, या बॅग मध्ये नेमकं काय आढळतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। याविषयी अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी गणेश कवडे। गणेश, आपण पाहतोय नितेश राणेंच्या घराच्या बाहेरची ही दृश्य आहेत। बॅग या ठिकाणी आढळलेली आहे, बेवारस ही बॅग आहे। काय नेमकं या बॅग मध्ये आहे, काय तपासातून समोर येत आहे? नक्कीच या बेवारस बॅगेचा आहे तो तपास पोलिसांकडून सुरू झालेला आहे। नेमका या सीसीटीव्ही देखील आहे तो समोर आलेला आहे। एक व्यक्ती येऊन ती बॅग ठेवून जाताना या सगळ्या सीसीटीव्ही मध्ये दिसून येत आहे। मात्र ही बॅग का नेमकी ठेवली, कशा उद्देश आहे, या सगळ्या संदर्भातला पोलिसांकडून आता तपास आहे तो सुरू झाला आहे। आणि त्याचबरोबर बॅगेमध्ये नेमकं काय आहे या सगळ्या संदर्भामध्ये बॉम्ब शोधक पथक असेल या क्राईम ब्रांच असेल या सगळ्यांकडून आहे तो तपास केला जातो। कारण की मंत्रालयाच्या परिसराच्या समोरच खरं तर नितेश राणे यांचा हा बंगला आहे। त्यामुळे हे सगळे शासकीय बंगले असल्यामुळे सगळे मंत्र्यांचे बंगले आहेत। त्याचबरोबर शिवसेनेचं मुख्य कार्यालय जे बाळासाहेब भवन म्हणून आहे ते देखील नितेश राणेच्या बंगल्याच्या शेजारीच आहे। तर जयकुमार गोरे यांचा बंगला देखील त्याच्या बाजूला आहे। या सगळे शासकीय बंगले असल्यामुळे देखील एक संशयाचं वातावरण आहे। पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त वाढवलेला आहे। त्याचबरोबर या सगळ्या नक्कीच गणेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आता या बेवारस बॅगेचं नेमकं यामधून काय समोर येतं, घातपाताचा हा प्रयत्न आहे की सहज ही बॅग कोणी ठेवलेली आहे, कोणी विसरलंय, हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे।